एक महत्त्वाची बातमी, खरं हिंदुत्व काय असतं हे आम्ही दाखवून देऊ. ठाकरेंच्या सेनेमध्ये जाताच किरण काळे यांनी हा एल्गार पुकारलाय. तर प्रवाहाच्या विरुद्ध लढून शिवसेना संघर्ष करेल असंही काळे यावेळी म्हणाले. मी आज पक्षप्रवेश केला आणि असंख्य कार्यकर्ते सुद्धा तुमच्या सोबत होते. असं का वाटलं तुम्हाला की शिवसेनेमध्ये आता यायला हवं, भगवा झेंडा हाती घ्यायला हवा? मागच्या 10 वर्षात सुद्धा त्या ठिकाणी स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या नावाचा जो गवगा आहे तो अजूनही काही संपलेला नाही आणि आमचं जे बालपण सगळ्यांचं आहे ते ऐकत ऐकत पाहत सगळं गेलेलं आहे. हिंदुत्वाचा जो मूळ विचार आहे, कारण की आज आपण महाराष्ट्रात पाहतोय, देशात पाहतोय की हिंदुत्वाची बेगडी खोटी झूल पांघरून काही लोक त्या ठिकाणी वावरतायत. मला अत्यंत खिदाने या ठिकाणी नमूद करावं लागतंय की आताची जी शिवजयंतीची मिरवणूक नगर शहरामध्ये पार पडली, त्या मिरवणुकीमध्ये या देशातला जगामध्ये कुप्रसिद्ध असणारा कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याची प्रतिमा त्या ठिकाणी महाराजांच्या समोर नाचवली गेली. कुठं महाराष्ट्र हे लोक घेऊन चाललेत. त्यामुळे खरं हिंदुत्व जे आहे ते आम्हाला दाखवून द्यायचंय आणि हिंदुत्वाच्या माध्यमातून या राज्याचा विकास कसा पुढे करता येईल त्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी शिवसेना मजबूत करायचं काम करणार आहोत. आपण महाराष्ट्रात पाहताय की सत्ताधारी महायुतीमध्ये त्या ठिकाणी प्रवेशासाठी मोठी धावपळ महाराष्ट्रात सुरू आहे. अनेक लोक उड्या मारतायत, परंतु आम्ही निर्णय घेतला की पुढची 5 वर्ष जरी त्या ठिकाणी आमची सत्ता नसणार आहे तरी सुद्धा आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध लढून त्या ठिकाणी संघर्ष करणार आहोत. या संघर्षाच्या माध्यमातून या देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाचं रक्षण करणं, खरं हिंदुत्व लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि सर्वसामान्य माणसाचे दैनंदिन आयुष्यातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणं, ही भूमिका आम्ही संघर्षाच्या माध्यमातून सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी करण्याचं काम करणार आहोत. कॅमेरा पर्सन चरण मार्गमचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.